नमस्ते. मी रमेश मुकादम आज गोवा या ठिकाणी उपस्थित असून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं आज अखिल भारतीय असा ओबीसी महासंघाचा एक मेळावा आहे आणि या मेळाव्याचे उद्घाटन आज महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या अधिवेशनामध्ये विशेष करून ओबीसीची जातगणना व्हावी, तसेच सेन्सर व्हावा. SC ST OBCच्या संदर्भात जे काय कास्ट सेन्सर आहे ते व्हावं. तसेच राज्यघटनेने 243 कलमाप्रमाणे दिलेल्या अधिकाराचा ओबीसीच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी सरकारने योग्य ते पाऊल उचलावे. मोठ्या संख्येनं ओबीसी वर्ग याच्यावर होत आहे अन्याय आणि तो अन्याय कुठे तर दूर व्हावा. शासन स्तरावर हा अन्याय दूर होण्यासाठी ह्या 10व्या अधिवेशनामध्ये मागणी करण्यात येत आहे. आणि या अधिवेशनामध्ये जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी मांडले जातील आणि केंद्र सरकारला ओबीसीच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्याचा प्रकार या ठिकाणी होणार आहे. महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये जे काही ओबीसीच्यासाठी मंडल कमिशनवर लागू करण्यात जे आलेलं आहे त्या मंडल कमिशनच्या द्वारे विविध फायदे येथील ओबीसींना द्यावेत अशी आग्रहाची मागणी करण्यात येत आहे. आणि एकनाथ तारमाळे ओबीसी महासंघ कोकण विभाग यांनी समस्त ओबीसी बांधवांना आव्हान केलेलं आहे की या कार्यक्रमास आपण उपस्थित राहावं आणि सहभाग होऊन ओबीसींच्या हक्काची जाणीव करून घ्यावी. आणि या संदर्भामध्ये आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.